ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु काकाजी माऊली. नमस्कार. आज आपण बघणार आहोत गीतेची गुरुकिल्ली गणेश कथा. मी कुणी विद्वान किंवा वक्ता नाही. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल बारवाही. मी सद्गुरूच्या ज्ञानाची हमाली करण्याकरता आपल्यासमोर प्रस्तुत झालेलो आहे. माझ्या तुटक्या फुटक्या शब्दात जसं मला जमेल तसं मी ते ज्ञान आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. भगवान वेदव्यासांनी जेव्हा महाभारत लिहिलं त्या काळात प्रिंटिंग आजच्यासारखं प्रगत नव्हतं. ताडपत्रीवर कोरून लिहावं लागत असे. लेखनाचं काम कठीण होतं. म्हणून भगवान वेदव्यासांनी सरळ बुद्धीची देवता श्री गणेशांना आवाहन केलं आणि त्यांना विनंती केली, हे गणनायका, महाभारताची मी निर्मिती करीत आहे, त्याकरता श्लोक लिहिण्याकरता आपण माझी मदत करावी. बुद्धीची देवता गणेशांनी विनंती मान्य केली, पण एक अट टाकली की मी श्लोक लिहिताना थांबणार नाही. कारण की वेदव्यासांना प्रोच्चमानस्थ अवस्थेत जाऊन चिंतन करून श्लोकांची निर्मिती करावी लागत असे. त्याकरता वेळ लागत असे. त्यावर वेदव्यासांनी प्रतिअट टाकली. म्हणाले, गणनायका, तुम्ही जे काही लिहाल त्याचा सत्य आशय कळल्यानंतरच पुढे जा. अटी परस्पर मान्य झाल्या. आज आपण पाहतो गीतेतील श्लोक ऐकताना वाचताना आबालवृद्धांना सुद्धा त्याचा आशय कळतो. मग बुद्धीची परमदेवता ज्ञान विज्ञान मूर्ती गणेशांना त्याचा आशय कळू नये काय? याचा अर्थ असा की बाह्य आशय हा वेगळा आहे आणि त्याचा आंतरिक आशय हा कठीण आहे. तो ज्ञान विज्ञान मूर्ती गणेशाच्या उच्च बुद्धीच्या पातळीवर गेल्यानंतरच आपल्याला त्याचा आशय कळू शकतो, तोही चिंतनांती. त्याकरता योग साधनेच्या उच्चतर पायऱ्या आपल्याला चढावं लागतील. त्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. भगवान वेदव्यासांनी व्यासरचित महाभारत आदी पर्व 1:77 याच्यात लिहिलेलं आहे, लेखको भारत स्यास भवत्वम गणनायक मय्येव प्रोच्यमानस्य मनसा कल्पितस्य च. म्हणजे माझ्या मनाच्या अतिउच्च अवस्थेत म्हणजे समाधी अवस्थेत मला जे ज्ञान प्राप्त झाले त्याचे मी माझ्या मनाच्या कल्पनेने लोकांकरिता महाभारत रूपाने प्रकटीकरण करीत आहे. ते लिहिण्याकरता हे गणनायका, तुम्ही माझे लेखक बना. अशी भगवान वेदव्यासांनी गणेशाला विनंती केली आहे. माऊलींनी सुद्धा हरिपाठाचा पहिलाच अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. आता मला सांगा, माऊली म्हणतात देवाच्या द्वारात जर क्षणभरही आपण उभं राहिलो तर आपल्याला चारी मुक्त्या सहज साध्य होतात. म्हणजे आपण देवाच्या द्वारात कितीदा तरी आपण गेलेलो आहेत, हा त्याचा बाह्यातकारी अर्थ आहे. म्हणजे आपण मुक्त झालो का? नाही ना. तर मग माऊलींनी सांगितलेलं तर देवाचे द्वार कोणतं? तर हे गणेश बुद्धीच्या पातळीवर आपण जेव्हा जाऊ तेव्हाच ते आपल्याला कळेल. देवाचं द्वार म्हणजे आपण हृदयस्थ परमात्मा याच्याशी जर क्षणभर जरी एकरूप झालो ध्यानाद्वारे तरी आपल्याला चारी मुक्त्या सहज साध्य होतात असं माऊली म्हणतात. हे त्याच्यातला गणेश आशय आहे. माऊली सुद्धा गीतेवर जेव्हा टीका केली, ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांनी श्रोत्यांना विनंती केली आहे. अध्याय 6ची 24वी ओवी आहे. त्यात म्हणतात माऊली, एथ श्रवणाचे नि पांगे वीन श्रोतया होवावे लागे, हे मनाचे नि निजांगे भोगी जेगा. अर्थ, अहो
माझे हे गीता निरूपण हस्तगत करून त्याद्वारे आत्मानंद मिळवायचा असेल तर श्रोत्यांनी त्यांनी आजपर्यंत ऐकलेल्या गीताशास्त्राचे अध्ययन करून आम्ही काय पण अर्थ काढून स्वतःच्या जीवनाचे पांग फेडले असे ते जे त्यापूर्वी मानित आले आहेत त्यांनी त्या धन्य वाटणाऱ्या तथाकथित विचारापासून मुक्त झाले पाहिजे. म्हणजे आपल्या देहबुद्धीला आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. माझ्या या गीतार्थाचा त्यांना योग्य आशय कळून ते ब्रह्मसुखात रममाण होऊ शकतील. गीतेचा खरा अर्थ समजण्याकरता आपल्याला ध्यान करणे आवश्यक आहे. आजपर्यंत आपल्याला जो वरवरचा आशय आपण ऐकत आलो आहे, जो आपल्याला समजलेला आहे, ती पाटी आधी आपल्याला कोरी पोसावं लागेल आणि ध्यानाद्वारे ज्ञानविज्ञान मूर्ती ज्ञानेचे ईश्वर यांना शरण जावं लागेल. तेव्हाच आपल्याला गीतेचा खरा आशय कळून येईल. हरि ओम तत्सत.